प्रश्न क्रमांक 5 प्रॅक्टिस सेट 3.5 मधला 5वा प्रश्न आपण पाहतोय. इन फिगर ई एफ इज अ डायमीटर. हा जो ई एफ आहे हा डायमीटर आहे. डायमीटर हा रेडियसच्या दुप्पट असतो, लक्षात ठेवा. डी एफ इज अ टँजंट सेगमेंट. डी एफ ही टँजंट आहे. रेडियस ऑफ सर्कल इज आर. रेडियस एच पासून ई पर्यंतचे हे आर, एच पासून एफ पर्यंत हे आर. आर आर अख्खी डायमीटर झाली 2 आरची. ओके, तर प्रूव्ह दॅट डी ई इंटू जी ई इज इक्वल टू 4r स्क्वेअर. ओके, सोपं आहे. चला आपण सुरुवात करूया सोडवायला. आधी आपल्याला दिले काय ते मांडूया. रेडियस किती दिलेली आपल्याला आर, म्हणून डायमीटर कोणतं दिला आहे ई एफ किती असणार 2r. रेडियसच्या दुप्पट डायमीटर असतो. ओके, ठीक आहे. पुढे डी एफ ही टँजंट आहे, मग डी ई ही काय होईल सिकंट. डी एफ सेग लिहूया. सेग डी एफ इज अ टँजंट अँड डी ई इज सिकंट छेदिका. म्हणून टँजंट सिकंट सेगमेंट थेरम वापरूयात. बाय टँजंट सिकंट सेगमेंट थेरम. टँजंट सिकंट सेगमेंट थेरमवरून काय होईल, ही टँजंट आहे डी एफचा वर्ग बरोबर डी ई गुणिले डी जी. डी एफ स्क्वेअर इज इक्वल टू डी ई इंटू डी जी. ह्याला आपण एक नाव देऊया. इथपर्यंत कळलं. टँजंट सिकंट सेगमेंट थेरम डी एफचा वर्ग बरोबर डी पासून दूरचा बिंदू डी ई गुणिले डी जी. आता स्पर्शिका त्रिज्येला कशी असते परपेंडिक्युलर, हे आपण पाहिलेलं आहे. ह्याला आपण टँजंट थेरम म्हणतो. नाव टँजंट डी एफ परपेंडिक्युलर रेडियस एच एफ. कारण टँजंट थेरम म्हणजेच डी एफ जर ई एफला परपेंडिक्युलर असेल तर हा पूर्ण त्रिकोण काटकोन त्रिकोण होईल, कारण इथं 90 अंश होतो. परपेंडिक्युलरचा अर्थ 90 अंश होईल. मग डी एफ ई हा 90 अंशाचा त्रिकोण झाला. म्हणून ट्रायंगल डी एफ ई इज अ राईट ट्रायंगल. ओके, काटकोन त्रिकोण आहे. आणि मग काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचं थेरम आपण वापरू शकतो. पायथागोरसमध्ये हा हायपोटेनस होईल. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. म्हणजे डी ईचा वर्ग बरोबर डी एफचा वर्ग अधिक ई एफचा वर्ग. डी ईचा वर्ग बरोबर डी एफचा वर्ग अधिक ई एफचा वर्ग. पायथागोरस थेरम. मग डी ईचा वर्ग डी एफचा वर्ग अधिक ई एफचा वर्ग. ई एफची किंमत पहा जरा वरती डायमीटर. ई एफची किती किंमत आहे 2r, म्हणून 2rचा वर्ग इथं लिहूया, कारण ई एफ म्हणजेच 2r वरती दिलेला आहे. कळतंय, आपण ई एफ वरून 2r ही किंमत टाकली. आता डी एफ इकडं प्लस इकडे येताना काय होईल मायनस
डीईचा वर्ग वजा डी एफचा वर्ग, तिकडे काय राहिला 2r चा वर्ग, 2चा वर्ग किती होतो 4, rचा वर्ग येतोय r वर्ग. आता डीईचा वर्ग वजा आता डी एफचा वर्ग, तुम्ही जर वरती विधान 1 मध्ये पाहिलं डी एफचा वर्ग त्याचं उत्तर काय डीई गुणिले डी जी. मग आपण इथं डी एफच्या ऐवजी डीई गुणिले डी जी ही किंमत टाकू शकतो, 4rचा वर्ग. बरं ही किंमत कशावरून आली, इथं म्हणणार फ्रॉम 1 वरून आली. विधान 1 मध्ये तसं दिलं होतं की डी एफच्या ऐवजी डीई गुणिले डी जी, म्हणून आपण डी एफच्या ऐवजी डीई गुणिले डी जी लिहू शकतो. ओके. मग आता ह्याच्यातलं कॉमन काय निघणार या तिघांमधलं, डी कॉमन आहे बाहेर येईन. मग ब्रॅकेटमध्ये कोण राहीन, ह्यातला एक डी राहीन आणि डी जी बरोबर 4rचा वर्ग कॉमन काढला पहा. इथं डी त्यातला एक डी बाहेर आला, यातला एक डी इथं आला, एक डी इथं शिल्लक राहील, ह्यातला तर बाहेर आलायच आलाय, एक डी इथं शिल्लक राहिला आणि राहिलं डी जी, वाचा चिन्ह आहे. मग डीई गुणिले डीई मधून डी जी वजा करा. जर डीई मधून डी जी वजा केला, अख्ख्या डीई मधून डी जी वजा केला तर काय शिल्लक राहील, जीई. पूर्ण रेषाखंडातून हा तुकडा बाहेरचा बाजूला काढला, हा डीई मधून डी जी केला तर काय राहील, जीई राहील. ओके. पहा डीई मधून डी जी गेला तर काय राहील शिल्लक, जीई बरोबर 4rचा वर्ग. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. पण डीई मधून डी जी गेला हे का लिहिलं, कारण डी डॅश जी डॅश ई ह्यांच्याऐवजी आपण ही किंमत लिहिलेली आहे. का तर ते एका रेषेत होते म्हणून त्यांची वजाबाकी करता आली आपल्याला. आणि हे सिद्ध करायचं होतं डी गुणिले जी बरोबर 4rचा वर्ग, हे सिद्ध झालं. आता आपण काय करूयात, हाच प्रश्न मराठीत लिहूयात. रेडियस म्हणजे त्रिज्या, डायमीटर म्हणजे व्यास. रेख डी एफ ही स्पर्शिका आहे आणि डीई ही काय आहे, छेदिका आहे. म्हणून स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार डी एफचा वर्ग बरोबर डी गुणिले डी जी. नाव आता स्पर्शिका डी एफ लंब त्रिज्या एच एफ, याला काय म्हणतो आपण, स्पर्शिका प्रमेय, जे आपण स्टार्टिंगला पाहिलं होतं 3.1 मध्ये. आणि म्हणून लंब असल्यामुळे हा जो त्रिकोण आहे डी एफ ई हा काटकोन त्रिकोण होईल. म्हणून चिन्ह द्या, काटकोन त्रिकोण आहे. आणि काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग बरोबर बाजू गुणिले बाजूचा वर्ग, ह्याला म्हणतात पायथागोरसचे प्रमेय. मग एफच्या ऐवजी आपण 2r का लिहिला, कारण एफ बरोबर 2r आहे, बाकीचं सगळं सेम आहे. इथं फक्त काय लिहिणार, विधान 1 वरून. आणि लक्ष द्या इथं डीई वजा डी जी म्हणजे जीई, कारण डी जी ई एका रेषेत आहेत. वाटलंच तर मी इथं लिहून ठेवतो, वाटलंच तर कळावं म्हणून. जीई बरोबर डीई मायनस डी जी. ओके. तसं हे सांगायची गरज नाही, पण तुमच्या लक्षात राहावं म्हणून इथं लिहितोय. म्हणून आपण डीई आणि डी जीच्या ऐवजी जीई लिहिला, डीई वजा डी जी म्हणजे जी, म्हणून या दोघांच्या ऐवजी जीई लिहिला. हे सिद्ध होतं. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.